नमस्कार ताई. हां नमस्कार, तुम्हाला पण नमस्कार. बर गुढीपाडवा येते. सगळ्यांना ॲक्च्युली नऊवारी नेसायची खूप हौस आहे. म्हणजे गुढ्या उभारतात पण सततची पण गुढी छान दिसावी अशी सगळ्यांना वाटते. तर मी इथे बघत आहे की तुमचे एवढे सुंदर सुंदर ह्या नऊवारीच्या साड्या आहेत. बरोबर, तुम्ही या नऊवारीच्या साड्या भाड्याने पण देत असाल. भाड्याने देता? पर डे 300 रुपये. ओके, पर डे 300 रुपये. खूप कमी भाडं आहे तुमचं त्या मानाने, कारण डिपॉझिट घेत असतात आणि परत भाडं पण असतं. ओके, तर तुमचं नाव आणि तुमची सगळी ओळख आणि तुमच्या ह्याच्यामध्ये कोणते कोणते व्हरायटीज आहेत हे सगळी माहिती सांगा. मी वीणा विनायक लिंगायत, जोगेश्वरी राहते. आणखी माझं वय 56 वर्ष आहे. मी आता हे 3-4 वर्षच करते नऊवारी साड्यांचं. आणि मस्तानी, ब्राह्मणी, पेशवाई अशा ज्या असतील त्या करते. भाड्याने 300 रुपये आणि शिवायची शिलाई माझी 700 रुपये आहे. ओके, आणि कोणत्याही प्रकारची घेते. म्हणजे 6 वर्षाच्या नऊवारी पण करते. आणि जर हेल्दी असतील महिला तर मग त्यांना 9वारीच्या किंवा 10वारीच्या साड्या मी शिवून देते. बर, आता जी साडी तुम्ही तयार करता नऊवारीची, तर आम्हाला डायरेक्ट तुमच्याकडनं विकत घ्यायची असेल तर तुम्ही विकत देता? हो, विकत देते. पण ते म्हणजे शिलाई समजून साडीचा रेट काढून असे मी देते. बरं, साधारणतः तुमच्याकडे जर आम्हाला नऊवारी साडी विकत घ्यायची असेल तर तुम्ही कशी विकत देता? मिनिमम रेंज काय? 6 वारीची असेल तर 2000. बरं, तयार साडी माझ्याकडून. बरं. आणि जशी 9वारी 10वारीची असेल ना, तो रेट असेल त्याच्यात मी 500 रुपये ॲड करते. बरं, कारण अस्तर पण फुल असतं. ओके पूर्ण. ओके. आणि साड्या पण माझ्या मऊसूत बनारसी असतात. हां, इस्त्रीची गरज नाही, काही नाही, मस्त एकदम असतं. बरं. आणि अजून एक विचारायचं आहे तुम्हाला की तुमची जी साड्या हे जे आहेत तुमची क्वालिटी ती छानच दिसते, तुमचं फिनिशिंग पण खूप छान आहे. त्याच्यासाठी तुम्ही सहावारीची जी गोल साडी आहे, आजकाल लोकांना गोल साडी शिवण्या म्हणजे नेसायला वेळ नसते, तर तुम्ही तसे पण साड्या तसं करता का, शिवता का? त्या साड्या तुम्ही पेटीकोट द्यायचा, साडी द्यायची, मी 300 रुपये शिलाई घेते. ओके. आणि सोवळं पण शिवता? सोवळं पण शिवते, गुढीच्या साड्या, बटवे. चालेल. आणि लहान मुलींच्या साड्या शिवता? मुलींच्या पण शिवते. चालेल, नक्कीच. म्हणजे तुमच्याशी भेटून खूप आनंद झाला. इथे म्हणजे इथे येऊन मला भरपूर एक्सपिरियन्स मिळाला की कुठल्या क्वालिटीच्या साड्या. म्हणजे आज तुम्हाला जे MSME विश्वकर्माच्या जे एक्झिबिशन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. कारण मी हेच आपल्या त्या साड्या त्याच्यात जरा कलर ॲड करायची. हां, आणि तेच साड्या घ्यायची. पण आता क्वालिटी मला कळली, ते कुठल्या क्वालिटीच्या साड्या जातात. ओके. हे कळलं, एक्सपिरियन्स आलं. परत आपण बिझनेस कसा करावा थोडं फार मार्गदर्शन कारण करायच्या मीटिंगमध्ये दिलं. बरं, त्यामुळे मला कळलं की आपण उद्यम मी काढलेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा मला आज झाला. सर्टिफिकेट मिळालं.